नमस्कार, कशा आहात सर्व. माझं नाव राजदीप भरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, गेल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवली तन्मय भावाची धमाकेदार हालत. मित्रांनी आर्मी सोल्जर लुक केला होता रात्री आणि अजून बरीच धमाल केलेली आहे. मित्रही सांगितलं मला, ते स्वतः पलट टाकून आले मित्राच्या हल्दीसाठी. खूप प्रेम आणि म्हणजे फ्रेंडशिप बघायला भेटते आपल्याला बोडणी गावामध्ये. भरपूर मोठा ग्रुप असते. कालच्या ब्लॉगला बघितला नसेल, हल्दीच्या ब्लॉगला, तर जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, नक्की बघा. आणि आज तन्मय भावाचा लग्न सोहळा आहे आणि आज वरमाई सोहळासुद्धा आहे. आज वरमाई काढण्यात येणार आहे, तर ते सर्व तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर जरा टाइमपास न करता तन्मय भावाच्या लग्नाला जाऊया. हे बघा, सकाळचा नाश्ता करतात. भाई, नाव काय तुझा? आया आया लाजला. पावभाजी खाता. नाव काय तुझा? श्रवण. पावभाजी खाते. हे बघा मित्रांनो, सर्व मामा आलेले आहेत मामवनासाठी. तन्मय भावाचे 12 मामा आलेले आहेत. सर्वांची ओळख करून देतोय. मामा नाव? अमर कोली. बोडणी. नंतर सायनाथ कोली. बोडणी. विश्वास नाकवा. बोडणी गावचे चेअरमन, सोसायटीचे चेअरमन. ओके. त्यांच्या घरात सुद्धा आता त्यांच्या मुलीचा शुभ कार्य असणार आहे. फुल धमाल. ओके. नंतर पाठीमागे जाऊया आपण. प्रथमेश मामा आहे. नंतर भारत दाखवा. नंतर तू कोळी रेवसगाव. रेवस गावातले मामा आलेत. नंतर मामा आशीर्वाद. नंतर मामा श्रीनंद. छोटा सगळ्यात बारका मामा दिसते. मामा नाव? जय. त्यांना देस. माझं नाव ओमकार. काय मामा? हरिओम. कुठला? बोडणी का रेवस? बोडणी. नंतर मामा जवळ देस. सिद्धार्थ मामा आहे. ओके. असे 12 मामा त्याचे मामवण्यासाठी आलेले आहेत. आता मवा विधी सुरू होईल. पूर्ण शेव करणार आहेस का फक्त शेप देणार आहेस? फक्त शेप. पहिले पूर्ण शेव करायला लागायची, पूर्ण उडवायला लागायची, आणि आता फक्त आपण पोरं शेप देत असतो. शेप. नाव काढशील का ना दादा? काढशील ना? ओके. वहिनीचा नाव दाढीवर पाडतीन आता बघा. तन्मय भावाची वरमाई कशी सजलंय, मस्त लुक झाला यायचा. आणि आपल्या मोठ्या दादाच्या वेळी वरमाई झाल्या होत्या तुम्ही? नाही, तेव्हा वेळ नाही मिळाला, पण आता हाऊस माऊस सगळ्या बारक्याच्या याच्यामध्ये आपण करतोय ना. आज हालत झाली, आपलं सर्व कार्य झालेलं, आता फक्त लग्नाची वाट आहे. काय म्हणाल, कसं वाटतंय? खूप छान वाटते. आणि आज त्या सजल्यात पण खूप छान आहे बघा, मस्त. आता वरमाई काढायची कितीला आहे? आता सर्व करवले आले का आपण लगेच काढून घेऊ ना वरमाई? 4 वाजता वरमाई काढायची. नंतर आपली वरमाई घरी पोहोचल्यानंतर मग लगेच नवरा निघल. ओके बघा.
बाबा डायरेक्ट दांडूक लावला. आता त्यान पाय टाकतो आणि यो पाय उजवा आहे ना तर पुरट असती देव असली मस्त वरमाई सोला आपला पूर्ण झालेला आहे. आणि इकडे आत्यासा दिसत आहेत आपल्याला. आत्यासाही दांडूक घेऊन दार अडवला होता. किती भावसने किती दिलं? 5,000. अगं 5,000 दिलं. भाव जर कमी आहे पैसे तुम्ही मागलंच नाही. 10,000 मागितलं तर 5च दिले. बँजून ऐकला नसेल मला वाटतं. आणि बघा नंतर इकडे आहेत वरमाई सोला पूर्ण झालेला आहे. भावांनी बहिणीला थाटामाटात आणले आपल्या घरी मुलाच्या कार्यासाठी. बाबा आहे काय सांगशील बाबा? शेवटचा कार्य होता आपल्या घरात, एकदम मस्त पार पाडला काल हालत सोला. आणि आता शेवटचा म्हणजे लग्न सोला बाकी आहे. काय सांगशील? हे सर्व जमले, आत्या जमल्यात, मामीसा जमल्या, काय सांगशील त्याच्याबद्दल? सर्व कुटुंब एकत्र आला तर चांगलं वाटलं. एकदम आनंदात सगळं पार पडलंय. थाटामाटात हाणली तुला कसं वाटलं? खूप छान वाटलं. भावाने हाणली सगळे, भावाने काकाच्या बिनी भावाने माझ्या भावाने सगळ्यांनी हाणली तर खूप आनंद झाला. माझ्या नातवाचं लग्न आमच्या आहे. नातवाचं लग्न आहे. चांगलं होऊन दे, आनंद पार करून दे, डुकर माता राहून दे, जन्म आहेत जोर सुखाशी राहून दे. माझ्या नातवाचं लग्न आहे. ते आई एके आई ते सुखीने. चला थँक्यू.
कडकमध्ये